सगळी गँग आली. ही गँग सांभाळा आता. घे अरे जा. जा रोहन बस आता. जावा मांडीवर बसा एक 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 एक. काय कर पूजा, एकाला मांडीवर घे, एकाला खांद्यावर घे, एखादी झोळी टाक. माग सरक रोहन, नीट बस. सर का माग. आता तुमचं नडलंच होतं घरी, तुम्हाला दमच निघत नव्हता. बसा आता. रुपये चिल्लर आहे. थंड पाण्याची बॉटल आहे. चिल्लर ती काय आहे सिस्टम, पाण्याचं रुपये टाकलं बॉटल. आणते का जाऊन फिल्टरचं पाणी. जे काय खाल्लं काय तू? हा, काही खाल्लं काय? खायला बसला, दुसरं काय काम आहे? ही शेण आता जमा झाली. रुपये लागत. 5चा डॉयलरचा नाही चालत. कुठं आहे त्रिशा? तिकडं जाऊन खेळते. त्रिशा, बरं वाटतंय तुला? हां, बरं वाटतंय का दीदीसोबत खेळायली? खेळ. ताप आली का तुला? चिमणी उड कावळा उड चालू आहे त्यांचं. ते दोघी जणी खेळतात, चिमणी उड कावळा उड. आणि ह्या यांचं काय काम नव्हतं ना, धाम नव्हतं. नुसतं रडून पोरं आल्यात. काय ग तिकडं जा म्हणून तिकडं पाठवते तू? चल बाहेर बसू. आता असं प्रॉब्लेम झालाय, त्रिशाला म्हणतात ते वजन वाढीसाठी इकडं ॲडमिट करा दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये. थांब की इकडे ये. थांब, सगळी शेणा घेऊन परत फिर डझनभर. आता काय म्हणतात ते? काय म्हणायचं? काय म्हणतात नेमकं? तिकडं पण ऍडमिट आणि इकडं पण ऍडमिट. 2 ठिकाणी ॲडमिट कसं शक्य आहे बरं? म्हणजे इथले गोळ्या औषध आहेत का ते आताच नाही देणार. फक्त त्यांनी खायला ते जे इथल्या लेकराला बनवते ते तिकडं देणार. मग तिथलं आणि इथलं एकच आहे असं काय नाही वेगळं? नाही, इथलं खाणं वेगळं आहे. अगं त्यांचं मत काय आहे माहिती आहे का? तुम्ही नंतर 15 दिवस आधी इथं तुमचं ते लेकरू तिकडंच राहू द्या म्हणतात त्या डिपार्टमेंटमध्ये. तिकडं आधी चांगलं होऊ द्या आणि नंतर 15 दिवसासाठी इकडं या असं म्हणतात. हां, मग तिथलं किती 5 दिवस 4 दिवस ॲडमिट कर. असं नको रे गप. थांब ना थांब. 5 दिवस 4 दिवस काय? थांब ना, तू हसू नको, थांब जरा. ती काय म्हणतात तुला समजायला लागलंय काय पूजा? आता हिला इथं ठेवणार ना का तिकडं ठेवणार ते सांग आधी. कुठं? आता तिला आपण ॲडमिट कशासाठी केलं तर ताप आली म्हणून. आणि मग त्यात ते काय त्यांनी सांगितलं, हे झालंय ते झालंय, पांढरे पेशी काय पण आता ते वेगळंच म्हणतात. आता म्हणतात तिचं वजन वाढी आणि उंची वाढण्यासाठी तिला 15 दिवस दुसरीकडे इकडंच आहे मध्येच दुसरं काय म्हणतात त्याला, काय तर आहे ते तिकडं ॲडमिट करा. ते म्हणतात त्रिशाला 4 वर्ष होऊन गेल्यात आणि एवढं वजन कमी आहे. म्हणजे किती, फक्त 8च किलो वजन आहे तिचं. मग ते म्हणतात 4 वर्षाच्या लेकराचं किती डबल वजन असायला हवं, 16-17 किलो वजन असायला हवं. तिचं फक्त 8 किलो आहे. मग त्यासाठी ते म्हणतात की तुम्ही इकडं अलीकडं ॲडमिट करा आता अजून डबल. म्हणजे दोन्हीकडलं तिला गोळ्या औषधं चालू असणार असं म्हणतात. पण तो डॉक्टर काय म्हणतोय की आधी तिकडले ट्रीटमेंट पूर्ण होऊ द्या, तिकडं बरं होऊ द्या. नाही, अजून तिला अजून 4-5 दिवस ठेवणार आहे आणि ते दुसरीकडे अजून 15 दिवस करा म्हणतात. कुठं आहे पाणी? मला पण पाणी प्यायचं. पाणी पितो आधी. काय माझ्या डोक्याला लय टेन्शन आहे आत्ता तरी सध्याला. कसं त्रिशाला ताप नाही त्यामुळं जरासं जीवात जीव आहे. म्हणजे थोडं बरं वाटायला. आम्हाला पण बरं वाटतंय ना, लेकराला बरं वाटल्यावर.
आईवडील काय, आईवडिलांची काय इच्छा असते, आपलं लेकरं सुखरूप असावं, निरोगी असावं, बाकी काय नाही. मग आता ते जरा सुखरूप वाटायला लागले आपल्याला, कारण ती कसं जरा खाल्लंय तिनं, हसते खेळते, ते बघून जीवात जीव आलाय आता आमच्या. आता ते ॲडमिट करायसाठी तिकडनं कागद काय तसलं आणा म्हणलंय त्यांनी, ॲडमिट पेपर ते आणायचं चाललं. म्हणलं जर तिचं वजन वाढत असेल मग ठीक आहे, म्हणलं करू 15 दिवस. मग ते म्हणतात नाही तर असं नाही केलं तर मग सतत आजारी पडणं, हे होणं ते होणं असं होतं आहे लेकरांना. त्यामुळं आताच वेळ आहे, तुम्ही करा एकदा ॲडमिट. हे दोन्ही दवाखानं फिरून पाक कटाळा आलाय. माझ्या पण इथं दुखायलंय, दोन्ही छातीच्या सेंटरमध्ये इथं मध्यभागी. रातभर झोप पण लागणार ना, काहीच होईना. आत्ता अजून ते कुठलं दुसराच OPD पेपर आणा म्हणा, नुसतं इकडून तिकडं फिरवत्यात. आता इकडं तर बंदच केलं, कुठून जाऊ ते OPD पेपर आणायला. सरका बाजू ते म्हणतात अजून त्याला कोणतं तर पेपर लागतोय ते आणायचं. नुसतं इकडून तिकडं धावपळ चालू. पूजाला म्हणलं मी आधी ह्या आजारात नंतर तिला बरं करू, नंतर बघू. तिचं मत असं आहे 15 दिवस ठेवायचं, हे 5 दिवस दोन्ही पण होत्यात आणि मग नंतर 10-1 दिवस राहू. आमची तारांबळ आहे, बाकी काय नाही. खायचं प्यायचं काय आणि करायचं काय काही कळना. लेकरं तर एवढं त्रास देतात, सोबत देतात पळून. बरं अशा वाईट वेळेतच माणसाला समजून येते आपली कोण आणि परकी कोण. आता मला या वाईट वेळेत माझं कोण आणि परक कोण चांगलं समजून आलंय. मला कोणी साथ दिली, कोणी माझ्यासाठी उभं राहिले. पण मला पहिल्यापासूनच माहिती आहे कोण माझ्यासाठी नाहीच आहे म्हणून. जे माझ्यासाठी आहेत त्यांच्यासाठी मी कधी पण जीव देईल, एवढा मी त्यांना जीव पण लावतो. मला खरंच काय माझे जे आहेत ना त्यांनी मला खूप मोठी साथ दिली. समोरून जाऊ तिकडून, चल सरळच. दोन्ही चिट्ट्या आणल्यात ना, चल. माझी एवढी फजिती झाली की बास. लेकरं माझे उपाशी तापाशी याच्या त्याच्या तोंडाकडे बघत होते. येते प्रत्येकावर वाईट वेळ येत असते, जाईल कशी तर निघून ही पण वेळ. पण लक्षात राहतं ना कोण कसं वागलंय आणि काय नाही. पण आपली कोणावर अपेक्षा पण नाही, कारण आपलं कोणी नाहीच. आपले जे आहेत ते लांब आहेत असं झालंय. पण लांबून पण त्यांचं प्रेम, त्यांची साथ आपल्या सोबतच आहे. हा येतं